माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात मीटिंग झाल्यानंतर बाईट दिलेली आहे। सर्व बँकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, कुठल्याही पद्धतीची वसुली करायची नाही आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सरसकट पंचनामे होण्याच्या आधी सुद्धा मदत दिली गेली जाईल असं सांगितलेलं आहे आणि पंचनामे सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही अडकाटी होऊ नये। मोबाईलवरून ड्रोनवरून जरी शूटिंग करून पंचनामे केले तरी ते ग्राह्य धरले जातील आणि मोठ्या प्रमाणात मदत होईल। आज सुद्धा मंगळवार आहे, कॅबिनेटची बैठक आहे, आज सुद्धा मोठी मदत घोषणा पॅकेज जाहीर होईल असं मला अपेक्षित आहे। तर केंद्र सरकारकडून ज्यावेळी अतिवृष्टी झाली, सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दौरा केल्या 2243 कोटी रुपये घोषित केले, जाहीर केले आणि ते खात्यावर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जवळजवळ 80% लोकांच्या खात्यावरती पैसेही 5000 रुपये प्रमाणे पोहोचलेले आहेत। उर्वरित लोकांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे। तातडीनं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री महोदयांना भेटून जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सगळा आढावा दिलेला आहे। त्याचे काही आकडेवारी सुद्धा त्यांनी मांडली असेल आणि लवकरच केंद्र सरकार सुद्धा यामध्ये मोठं पॅकेज देऊन आपल्या महाराष्ट्राला दिलासा देतील याचा मला विश्वास आहे, खात्री आहे। पीएम केअर बाबत बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही आहे। जे बोलतात त्यांचेच हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री महोदय संवेदनशील आहेत आणि लवकरच त्यांच्या संवेदनशीलपणाचा प्रभाव आपल्याला त्यांची घोषणा झाल्यानंतर लक्षात येईल। ओवेसीची काल सभा झालेली आहे इचलकरंजीमध्ये। मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना हटवा आणि आपण हा महाराष्ट्र एका विचारानं चालणारं राज्य आहे। ओवेसी सारखे लोक हे जातीवादी संघटना, जातीवादी पक्ष चालवतात। त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या लोकांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मार्गानं फसवणं किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्वाही देणं हे खरं म्हणजे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांची कसलीही कुठल्याही पद्धतीचं साधं ग्रामपंचायतीला सुद्धा खातं उघडणार नाही आणि म्हणून येऊन काहीतरी भडक वक्तव्य करायचं, लाईमलाईटमध्ये यायचं, टी व्हीवर बातम्या मोठ्या लोकांना, मोदीजींना, फडणवीस साहेबांना बोलल्यावरच आपलं चर्चा होईल या दृष्टिकोनातून ते येत आहेत। त्याकडे फार गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। मी हेच सांगितलं, हा महाराष्ट्र संस्कृत महाराष्ट्र आहे, विचारानं चालणारं राज्य आहे। अशा पद्धतीनं जातीवादी पक्ष चालवणाऱ्या संघटनांना इथं थारा मिळेल अशी मला मिळणार नाही याची मला खात्री आहे। भारत पाकिस्तान मॅच झाली आणि पाकिस्ताननं आपले जे काही पैसे जमा झालेले आहेत ते अझर मसूदला देण्याचा निर्णय घेतला। हे पहा, याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतंय की पाकिस्तान हे दहशतवाद्याला खतपाणी घालणारं राष्ट्र आहे किंवा देश आहे। म्हणजे आपल्याला आपण जे नेहमी पुरावे शोधत असतो की कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतात, तर त्याचं उत्तम उदाहरण आहे। जर दहशतवाद्यांनाच हे जर आपलं मानधन देत असतील तर हे खात्रीशीर म्हणजे पक्क झालेलं आहे की या देशामध्येच सैन्यापेक्षा जास्त दहशतवादाला महत्त्व आहे आणि त्या अशा पद्धतीच्या संघटनांना पोचण्याचं काम ते करतायत हे आता साबित झालेलं आहे। प्रापंचिक साहित्याची मदत केली मात्र पूरग्रस्तांचा गंभीर बनलेला आहे। पुढच्या टप्प्यात काय चाऱ्याची व्यवस्था आम्ही जनावरांसाठी ओला चारा आणि पशुखाद्य याची सुद्धा आता जमवाजमव करत आहोत। पावसामुळे थोडा चारा एकत्रित करण्यासाठी थोडासा विलंब लागतोय, पण या आठवड्याभरामध्ये एक 4 ते 5 ट्रक आम्ही जनावरांचा चारा सुद्धा इकडून पाठवणार आहोत। यावेळीही आम्ही आव्हान केलेलं आहे नागरिकांना। त्या 2005 साली लोकांनी आमच्याकडे मदत आणून दिली होती, आम्ही ती पोच केलेली होती आणि प्रामाणिकपणानं पोच केल्यामुळे आणखीन मदत जमा होत होती। आत्ता सुद्धा जशी आवश्यकता असेल तसे लोक आमच्याकडे मदत भारतीय जनता पार्टीकडे आणून देऊ शकतात। आम्ही ते खात्रीशीररित्या जे कोण बाधित शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज कॅबिनेटची बैठक आहे, मला वाटतं आपण सोमवारपर्यंत थांबलं तर तो निर्णय आपल्याला जो अपेक्षित आहे तो निर्णय आपल्याला ऐकायला मिळेल। 100% परिस्थिती वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी असू शकते, विपरीत असू शकते। ज्या पद्धतीची गरज असेल त्या पद्धतीचे JR काढले जातील आणि त्यांना मदत केली जाईल।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.